विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवरी अलंकापूर. तये स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा, नमीन ज्ञान देवा जावोनिया. सिद्धेश्वर स्थान धरुषणे मुक्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, पार नाही पुण्यावास स्वर्गी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, भागीरथी आदि करुणी तीर्थराज. ऐशिया स्थळी समाधी ज्ञानेश्वर, एका जनार्दनी ठाव अलंकापूर. तये स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा, नमीन ज्ञान देवा जावोनिया. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य इष्टदैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याला कोटी कोटी अभिवादन. आजचं एक दिन महात्म्य असं आहे की आज पुण्यश्लोक अहिल्या देवींचं पुण्यस्मरण आहे. या एकदिवसीय कीर्तन महोत्सवाच्या प्रीत्यर्थ आपण सगळेजणच त्यांना हात जोडून अभिवादन करूया. स्वर्गीय हौसाबाई निंबाळकरांच्या स्मृती प्रीत्यर्थ हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव आपण करत आहात. त्या प्रीत्यर्थ ज्यांनी मला निमंत्रण दिलं त्या बापूलाही धन्यवाद देतो आणि निंबाळकर कुटुंबातल्या पुत्र कन्या सुनबाई नातवंड या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. उपस्थितांच्या यादीत वेदशास्त्र संपन्न आदरणीय हरिभक्तीपरायण पैठणच्या नाथफडाच्या परंपरेनं समलंकृत असलेले श्री महेंद्र मामा दत्त प्रतिष्ठान, पाटोदा, तालुका येवला, जिल्हा नाशिक. विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ दादांचं मंदिर आपल्याकडं एकमेव बांधणाऱ्या हरिभक्तापैकी ज्याचं नाव आहे ते हरिभक्तीपरायण श्री श्याम महाराज यांना खूप खूप मी धन्यवाद देतो. ज्यांच्या अमृतमय स्वरानं आजच्या कीर्तनाची पहिली चाल अत्यंत उज्ज्वलरित्या ठुमरी बाजाच्या अंगानं नजाकतीनं जी गायली आहे ती माझे परमप्रिय श्री गोपाळे महाराज यांना धन्यवाद. माझ्या एका चिमुकल्या जागी काही वर्ष शिक्षण संस्था ज्यांनी पूर्वी चालवली त्या आदरणीय आत्मारामजी महाराज ढगे, ज्यांचं माझं निकटवर्तीय नातं गेल्या अनेक वर्षापासून आहे, पण हल्लीच्या मधल्या प्रबंध काळात प्रतिबंध निर्माण झाला, ते आदरणीय काशीनाथ महाराज वाढणे, आदरणीय शिवाजी महाराज यमगर, आदरणीय विनोद महाराज शिंदे, आदरणीय संदीप महाराज आणि मृदंगाच्या थापेनं लईनं कीर्तनात एक तेज निर्माण करणारे आदरणीय रमेश महाराज गांगुर्डे, काळू बाळू स्पीकर साऊंड सिस्टीम, हा पर्सनल चित्रीकरण करणारा तुमचा वैयक्तिक कॅमेरा, त्यालाही मी धन्यवाद देतो. एक कॅमेरा माझ्यावरती ठेवा आणि एक इकडनं तिकडे त्यांच्याकडे लावा, म्हणजे किती जागे आहेत, किती झोपलेत, हे सगळं त्यात आज ना उद्या खर्च केल्यानंतर कळत असतं या कीर्तनाचा फायदा किती आणि तोटा किती ते. एक दिवसाच्या मानानं या निंबाळकर कुटुंबावरती प्रेम करणारा जो वर्ग आलाय ती स्वर्गीय हौसाबाईंच्या कर्तृत्वाची एक उत्तम पावती आहे. त्याला मी फक्त स्मृतिदिन म्हणणार आहे, याची दखल सगळ्या मीडिया तंत्रानं आणि वारकरी संप्रदायातल्या सज्जनांनी घ्यावी. आई विना विश्वात तरुणोपाय नाही. एक जुनं काव्य आहे,
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मला आईवरती गाणे वगैरे काही म्हणता येत नाहीत आणि ती मी म्हणणार आहे नाही, ती अपेक्षाही करू नका. त्याच्यासाठी स्वतंत्र कीर्तनकार महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. ज्यांना जे येतं त्यांनी ते करावं, ज्याला येत नाही त्यांनी उपहास करू नये, त्यांना रिस्पेक्ट द्यावा. मला येत नाही हे प्रामाणिकपणे मी सांगितलं. मी आपला संत वचनाचा मागोवा घेतच कीर्तनाची बैठक आपल्यासमोर प्रशस्त करणार आहे. श्रोता चांगला सचेतन मला ऐकण्यासाठी मंडपात दिसतोय, प्रसन्न दिसतोय. कडाक्याचं ऊन पडतंय, मोठं आवर्षणच महाराष्ट्रावरती काही भागात पडलंय. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सत्तेत असलेलेही आणि सत्तेत नसलेलेही दोघंही पाण्याबद्दल तसं काही करू शकत नाही. विरोधकांचा आरडाओरडा करणं हे त्याचं कर्तव्यच असतं, त्याने ते केलं पाहिजे, त्यांचा तो धर्म आहे. परंतु त्यांनी ओरडल्यावर ती वरून पाणी येईल अशी स्थिती नाही. आणि सत्ताधीशांनी विकास केल्यावर खालून पाणी वर येईन असंही नाही. हे दोघांच्याही बापाला पाणी आणता येणार नाही. पाणी देणारा एकच बाप आहे, त्याला तुम्ही निसर्ग म्हणता. आणि ज्याला पुरोगामी निसर्ग म्हणतात त्यास निसर्ग शब्दाचा प्रयोग करताना आम्ही त्याला पर्जन्य देवता म्हणतो. आणि ती देवता तिला वाटेल तेव्हाच ती येते. जन्मलीला मुलगा तारुण्यात आला तो वडिलाचं ऐकत नाही. 4-6 महिन्यानंतर लग्न झाल्यावर बायको आपलंच ऐकते का याचाही विचार जगाला मार्गदर्शन करणार आणि एकांतात स्वतःला करावा. गाडीवरचा ड्रायव्हर, शेतातला गडी आपलं कोणी ऐकत नसतील तर पर्जन्यानी आपलं ऐकावं, त्याने लगेच यावं, ही गोष्ट इतकी सोपी नाही. या प्रभागातला शेतकरी तसा त्रस्तच आहे. नाशिकचा सगळाच भाग काही सोपी काही असं नाही. प्रत्येक जिल्ह्यात ही स्थिती आहे. काही भाग पाण्यामुळं पावसामुळं डेव्हलप आहे आणि काही भाग भौगोलिक स्थितीमुळं प्रचंड अडचणीत आहे. म्हणजे ज्ञानोबारायण हे ऑब्झर्व त्या काळात केलंय. म्हणजे राजस्थान, जपान, लुधियाना, पंजाब, काश्मीर हे राष्ट्र आणि राज्य याची भाषावार विभागणी होण्याच्या आधी माऊली असं लिहितात 13व्या शतकात, खडकी जैसे वरशिले. पाषाणाच्या खडकावरती पाणी पडल्यानंतर ते पाणी जमिनीत मुरत नसतं, त्याचं पुनर्भरण होत नसतं आणि ते पाणी त्या खडकावरनं वाहत वाहत जिथे त्याला काळी किंवा लाल माती मिळेल किंवा मुरुम मिळेल तिथं ते पाणी जातं आणि जमिनीत त्याच्या विश्रांती स्थानाला एकरूप होतं. किंबहुना खडकात साचलेलं पाणी बाष्पीभवनाच्या रूपानं त्याच्या जलतत्वात पुन्हा रिटर्न परत जातं. जसं एखाद्याला पत्र पाठवलं पण पाठवलेल्या पत्राचा पत्ता ॲड्रेस योग्य नसेल तर ज्यांनी पाठवलं त्याला ते पत्र रिटर्न परत जातं. तद्वत ते पाणी जिथनं आलं तिथे बाष्पीभवनाच्या रूपानं परत जातं. चांदवडचा काही प्रभाग असा आहे की याला पाण्याचा अभाव आहे. इथे आजही पाण्याचे टँकर चालू आहेत आणि तरी निंबाळकरांनी एक दिवसीय हा महोत्सव ठेवणं, आपल्या पूर्वजांच्या प्रतिभावना व्यक्त करणं, अन्नदान करणं, येणाऱ्याला तृप्त करणं, प्रेम देणं, ही एक जमेची चांगली गोष्ट करतायत. कधी उत्तम काम करतायत, कधी चुकलेल्यांच्यावरती प्रहार करतायत. असं अद्वितीय काम करत करत आपण हा सोहळा इथपर्यंत आणलेला आहे. आणि पाणी हे शेतकऱ्यांचं, महाराष्ट्राचं, भारताचं जीवन आहे. म्हणजे अटलजींचा प्रकल्प जर सिद्धीला गेला असता, म्हणजे पूर्वी 2दा ज्यांनी सत्ता भोगली त्या केंद्रानं आणि राज्यातल्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या सत्ताधीशानं जर नदीजोड प्रकल्प केला असता किंवा अजूनही केला तर समुद्राला अवास्तव जाणारं जे पाणी आहे ते ज्या भागात नद्यांना पाणी नाही ते पाणी जर जोडलं तर ज्ञानोबारायांची उभी त्यांना
फायदा देणारी ठरेल, किंबहुना ज्ञानोबराय त्यांचे ऑल वर्ल्डचे मार्गदर्शक ठरतील, केवळ देशाचे नाही संपूर्ण विश्वाचे. माऊली असं लिहितात, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. वने लावावी नानाविध हा काही केवळ बबनराव पाचपुत्यांचा आणि सुधीर मुनगट्टीवारांचा प्रकल्प नाही, किंवा शासनाची स्कीम आहे करा खड्डे, लावा रोप, घाला पाणी, इथपर्यंत सीमित नाही. ते हा प्रकल्प माऊलींचा आहे. अजून ऐकणाऱ्यांना आणि एज्युकेटेड लोकांना हे कळेच ना की पुरोगामित्वाचे जेवढे प्रकल्प आहेत तेवढे महाराष्ट्रातल्या संतांचे प्रकल्प आहेत, याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली. तुम्ही सगळेजण आमच्या विचाराचं उष्ट खातायत, म्हणजे प्रबोधनकार असतील, परिवर्तनवादी असतील, स्वतःला समाज सुधारक म्हणणारे जे जे कोणी असतील ते, हे सगळेजण संत परंपरेच्या वचनाचा मागोवा घेतात. नगरेची रचावी, म्हाडा, सिडको, हडको, अपार्टमेंट, सोसायटी, रो हाऊस, हे प्रकल्प कोणाचे? नगरेची रचावी. जलाशय निर्मावी, त्याच गावातल्या लोकाला तिथेच पाणी उपलब्ध व्हावं, या शब्दाचा अर्थ आहे गावात टेरिसवर येणारं पाणी, घरात स्लॅपवर येणारं पाणी, मंदिराच्या शेडवर येणारं पाणी, कांद्याच्या शेडवर येणारं पाणी, आपल्या घरातल्या समोरच्या गच्चीवर असलेलं पाणी, हे सगळं पाणी काही परसाचा खड्डा करून एखाद्या बोरवेलमध्ये, एखाद्या आडामध्ये, एखाद्या विहिरीमध्ये त्याचं पुनर्भरण करायचे. काय करायचे? पुनर्भरण. त्याचं पर्क्युलेशन होतं आणि गावातल्या शेततळ्याला पाणी शिल्लक राहतं. अर्थात त्या काळातला शेतकरी तृप्तही असायचा. ज्वारी आणि बाजरी, मटकी, मूग, करडी एवढे पिकं घेतले की तो सुखी असायचा. आता हळदही असावी वाटती, कापूसही असावा वाटतो, अजून कांद्यांनाही भाव उत्तम असावाच वाटतो, तो दिलाही पाहिजे, यात वादच नाही. ऊसही असावा वाटतो, म्हणजे त्या धरणीला, त्या धरित्रीला, त्या मेदिनीला, त्या भूमीला, त्या आपल्या आईला क्षणाची उसंत शिल्लक राहिली नाही. दुसरं प्रकरण, चांदवड, मनमाड, येवला या कोणत्याही शहरात प्लॉटिंग काढली की शेतकऱ्याच्या 40 गुंठ्याच्या प्रकल्पाला 1 एकर म्हणतात. तर 1 एकर मधलं येणे झाल्यावर मिनिमम 30 प्लॉट तिथे निघतात. 30 प्लॉट निघाले की 30 जण 30 छिद्रे पाडतात जमिनीला. नीट ऐका, 30 छिद्रे पाडले की मग भूगर्भातला पाण्याचा साठा समाप्त होतो. ग्रामीण भागातला तांब्या, मडकं, लोटकं, टंबरळ, डबा घेऊन शौचाला गेलेला व्यक्ती एवढ्या पाण्यात भागवत असायचा. आता काही महाभाग स्वतःला वेल एज्युकेटेड म्हणणारे असे शहाणे की शौचाला गेल्यानंतर कॉकच बंद करत नाहीत. म्हणजे 20, 25, 30 लिटर पाणी त्यांना घालवल्या विना मी फार शिकलेलो आहे असं वाटतच नाही. ऐकताना माझे विचार पटलं तर पुढे बोलवा, नाही तर अजिबात बोलू नका. विठ्ठल मी केवळ बुक्का, दिंडी, माळ, पारायण इथपर्यंत सीमित नाही. समाजाच्या भल्याचे काही प्रकल्प लोकांपर्यंत येत असतील तर ते कीर्तनाच्या माध्यमातनं, आपल्या अभ्यासाच्या खासियतनं समाजापर्यंत मांडणं आपलं उत्तरदायित्व आहे. त्यामुळे आपणच त्याला कारणीभूत आहेत, लक्षात धरा तुम्ही. आज गावागावात पाणी आडांना बोरला नाही, त्याचं कारण आहे वर गच्ची केली की गावातलं पाणी पुढे निघून जातं, गाव कोरडं राहतं. पृथ्वीत असलेला गॅस तो बाहेर द्रवल्या जात नाही, पडल्या जात नाही, त्याला उसंत नाही, श्वास घ्यायला जागा नाही. परिणाम कालांतरानं लावा रसासारखं ब्लास्ट होतं आणि पुन्हा पर्वतांच्या रांगा, पुन्हा टेकड्या, पुन्हा खडकं, पुन्हा खनिज पदार्थ उत्पन्न होतात आणि मग आवर्षण पुन्हा पुन्हा येतं. त्यामुळं कथा, कीर्तन, प्रवचन, पारायण केवळ अनुष्ठान, दिंडी, संस्था इथपर्यंत सीमित न राहता लोककल्याणाचा मार्ग आपल्याला काही कळत असेल आणि आत्मकल्याण होत असेल तर कीर्तनाच्या आरंभाला वा सांगतेला 4, 5, 7 मिनिट त्यावरती विवेचन करणं काळाची आवश्यकता आहे, गरजेचं आहे.
अशा दहिवत गावामध्ये आपण स्वर्गीय हौसाई मातेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ हौसाने एकदिवसीय महोत्सव करत आहात, त्याबद्दल निंबाळकर कुटुंबियांना मी खूप धन्यवाद देतो. 2015च्या नाशिक कुंभात सेलिब्रेशन्स लॉन्सला लहवीतकरांना आणि मला या बापूंनी पर्सनल त्यांच्या आवाकातीत असेल तेवढी मदत मला त्या काळात केलेली आहे. माणूस दिसायला स्मार्ट आहे, बोलायला गोड आहे. जसं त्या उद्धव ठाकरेंचं अमित शहांचं खोलीत काय बोलणं झालं हे कुणालाच अजून कळत नाही, तसं त्यांचं माझं या तारखेबद्दल काय बोलणं झालं हे आम्हा दोघालाच कळत नाही. नाही कळलं तुम्हाला? हे तुम्हाला कळलं नाही बरं आहे, आणि तुम्हाला कळू पण नाही. मी या स्मृतिप्रीत्यर्थ कीर्तन करतोय. हौसाबाई मातेचं नाव घेतलंय. अधिक वेळ वाया न दवडता आई पद अत्यंत महत्वाचं आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मी माझं थोडं उलट केलंय. आदरणीय काशीनाथ महाराज, गोपाळ महाराज माझ्याकडं पहा, हे थोडं कन्वर्ट केलंय मी. आई तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मी माझं थोडं उलट केलंय ढगे महाराज, यमगर महाराज. स्वामी तिन्ही जगाचा पण बायको विना भिकारी. तरी काही मुडदाडांना कळतच नाही. कांदे डोक्यात विठाल विठाल. मंडपातली माणसं तरणी असावीत या शब्दाचा अर्थ जागायला, ऐकायला जागरूक असावीत. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. दुसरा अर्थ आहे कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. दोन अर्थ आहेत. जागा म्हणजे ऐका, आणि जा आणि गा म्हणजे अंगाला चाली म्हणा, असे दोन अर्थ आहेत. वेळ आपल्याला कमी. मी जर रंगून गेलो तर हे 7 चरण 5 वाजेपर्यंत निवांत कीर्तन आपलं चालेल. किती वाजेपर्यंत? निवांत 5 वाजेपर्यंत. 1 तासभर कीर्तन करावं लागेल, आणि यांना पुन्हा एक छोटा मंच करून बसायला जागा द्यावी लागेल, आणि त्याचं नाव बदलावं लागेल अभंग निरूपण सोहळा. मस्त आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल. एक प्रसंग सांगतो. आद्य शंकराचार्यांचं 7च वर्षाचं वय होतं, आणि अचानकच वडिलांचा देहांत झाला. कालच आपण ही कॅसेट वरदराज गाडीत ऐकली, आणि ऐकलं की माझा स्वभाव आहे की माझ्या कॅम्प्युटरला ते सेव्ह होतं. वही काढान, कात्रण काढान, काही आवश्यकता लागत नाही. ते सेव्ह झालं की कीर्तनात मी ओपन करतो. म्हणजे तत्कथनन तत्प्रबोधनन. जे ऐकलंय त्याचं चिंतन करायचं, आणि ज्याचं चिंतन केलंय त्याची चिंता न करता समाजात अभ्यासपूर्ण बैठक लोकांच्या समोर मांडायची. 7 वर्षाचं वय आचार्यांचं होतं. त्यांना तेव्हा आचार्य म्हणत नसत. कालडी नावाचं गाव होतं. हे तसं समुद्रातच बुडालेलं होतं. पाण्याने आक्रमणच पृथ्वी तलावरती केलं होतं. पण भार्गव नंदन, रेणुका नंदन प्रभू रामचंद्र जसे मर्यादा पुरुषोत्तम, तद्वत भार्गव राम परशुरामजी बलदंड ताकदीचे होते. त्यांच्या बाबतीत शापादपी शरादपी असं वर्णन केलं जातं. मराठीत एक श्लोक आहे. भूभार करण्या सफला जयानी, तोडून दुर्गम कडे गिरीचे बलानी, केली विमुक्त सरिता बहुनीरदाजी, त्या वंदने परशुराम पदास माझी. काही नद्या मोकळ्या केल्या, काही पर्वतांना सारलं, आणि काही समुद्रांच्या सीमा पक्क्या केल्या. ही ताकद बाहुबलात परशुरामांच्या त्या काळात होती. क्षमा मागतो, या क्लिपा आज ना उद्या जरी वैयक्तिक कॅमेरा तुम्ही म्हटलात तरी ही गोष्ट खोटी असती. माझा अनुभव फार प्रदीर्घ आहे. या क्लिपा आज ना उद्या एडिट करून लोकांच्या पर्यंत जात असतात. परशुराम केवळ ब्राह्मण्य नाही महेंद्र मामा, तर परशुराम या देवतेत 2 तेज आहेत. एक क्षात्र तेज आहे आणि एक ब्रह्म तेज आहे. क्षात्र तेज आणि ब्रह्म तेजाचं एकीकरण म्हणजे परशुराम आहे. त्याचं कारण आहे, त्यांचे वडील जमदग्नी ब्राह्मण शरीराचे, आणि त्यांची माता रेणुराजाची कन्या रेणुका ही क्षत्रिय तेजाची. म्हणजे माता क्षात्र तेजाची आणि वडील ब्राह्मण तेजाचे.
हे दोन तेज एकत्र आल्यामुळं भारत मातेच्या कुशीत परशुरामांची ताकद आगळ्या वेगळ्या प्रकाराची होती आहे आणि असणार आहे. अजूनही परशुरामजी आहेत, कृपाचार्य आहेत, अजूनही अश्वत्थामा आहेत, व्यास आहेत, बली आहेत आणि हनुमानजी आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. आपण विनाकारण लिहितो चिरंजीव अमुक अमुक महाराज, ते चिरंजीव नसतात, ते जाणार असतात, पण तरी आपण प्रेमाने लिहितो चिरंजीव. चिरंजीव वगैरे नाही, ते जाणारच आहेत आज ना उद्या. चिरंजीवांची ही स्पेशल यादी आहे. त्यापैकी परशुरामजी हे जीवन ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन तेजाचा मिलाप एकसंग होता. तर कधी ते शस्त्र घेत असत, तर कधी वेदानुमोदित शास्त्राचं चिंतन करत असत. असा त्यांचा अवतार. त्यांच्या कानावर कोणीतरी घातलं की केरळ कर्नाटक राज्यात, आंध्र आणि केरळ कर्नाटकाच्या प्रांताजवळ कालडी नावाचं गाव आहे. तिथे गोपालकृष्णाची मूर्ती आहे आणि ते गाव समुद्रानं पोटात घेतलं. नीट ऐका कथा, तुम्ही ऐकलेली नाही. ते पाणी पूर्ण वाढलं आणि कालडी गाव पाण्यात बुडालं, संपलं. ते कुठे याचा अंदाजही सांगता येईना. आता तरी तळ करायचं असलं तर जुन्या गावाचं पुनर्वसन कायद्याप्रमाणे त्या काळातल्या सत्ताधीशाला वेगळं करावं लागतं, परंतु त्या काळात तशी व्यवस्था नव्हती. पाण्याखाली गाव बुडालं, लाखो जीव गेले आणि गोपालकृष्ण परमात्म्याचं मंदिर आणि त्याचा कळस कधीतरी पाण्यात हवा सुटली म्हणजे पाण्याच्या लाटा आल्या की ते कळस चमकत असायचा. हा संकेत ध्यानात धरून परशुरामजीला, नका ना शूटिंग करू, आहेत ना 2 कॅमेरे, पुष्कळ झाले. परशुरामजींनी आपल्या तेजानं, गोपाळे महाराज बाण काढला, कर्णप्रत्यंच्या ओढली आणि सागराला रिक्वेस्ट केली, जरा बाजूला सरक. 2 अवतारात असंच आहे. राम अवतारात सेतू बांधत असताना, सीतेचा शोध लावताना सागर जेव्हा अनुष्ठान करू नये रामदेवतेवरती प्रसन्न होईना, तेव्हा शांत स्वरूपाचे मर्यादा पुरुषोत्तम राम अमर्याद झाले, बाण काढला, सागर डगमगला. रामायणातली कथा मला माहिती नाही, रामायणाचा माझा अभ्यास नाही. माझा प्रामाणिक स्वभाव आहे, जे मला कळत नाही ते मला येत नाही असं मी स्वच्छ सांगतो. आदरणीय रामराव महाराज ढोक, संजय महाराज पाचपोर, नवीन पोरास समाधान शर्मा हे सगळेजण रामायण सांगतात, मला त्यातलं काही कळलेलं नाही. श्रोते हो, रामाच्या ताकदीपुढं सागर घाबरला. आपणही घाबरतो, पण नव सागर आला. दृष्टांत संपला, पुढे चला. परशुरामजीनं ताकद लावली, बाण ओढला आणि ताकदीनं सोडला. तो बाण सागरात शिरला. सागराने आपलं मूळ स्वरूप धारण केलं, हात जोडले आणि परशुरामजीला प्रणाम केला. क्षमा मागतो, माझी सरिता मुक्त करा. सरिता म्हणजे पाणी, गंगा, मला मुक्त करा. मग त्या पाण्याला एके ठिकाणी जागा दिली आणि कालडी गाव परशुरामजीनं त्याचं पुनर्वसन केलं, गाव निर्माण केलं, स्थापित केलं, डेव्हलपमेंट केली. म्हणजे त्या काळात अंगद आणि हनुमानजी आणि नळ जसे सिव्हिल इंजिनियर होते त्या काळात, तसं परशुरामजींनी गावाचं पुनर्निर्माण केलं. त्या गावात शिवगुरु होते आणि एक स्त्री होती, तिचं नाव विशिष्टा देवी. या शिवगुरु आणि विशिष्टा देवीला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं शंकर. वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी असं ठरवलं की मला वडील गेलेत, राहण्याला जगण्याला काही अर्थ राहिला नाही. भूदिशेला त्यांनी परिभ्रमण केलं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, संत प्रमाण संस्कृत प्रमाण. जावत कालपर्यंत इंद्रिय उत्तम आहेत तावत कालपर्यंत प्रवास करावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यावत स्वस्तमिदम कलेवर गृहम यावश्च दूरे जरा. जावत कालपर्यंत शरीर उत्तम आहे तावत कालपर्यंत परिभ्रमण करावं. ही सृष्टी पहावी, ही मेदिनी पहावी, ही धरित्री पहावी, ही वसुंधरा पहावी आणि विविधतेनं नटलेला हा भारत आपल्या उघड्या डोळ्यांनी पहावा. म्हणून बालवयातच शंकर फिरत होते. त्यांना
बद्रीनारायणच्या गुहेत एक संन्यासी भेटले आणि त्यांनी सांगितलं, तुझं कल्याण करण्यासाठी एक सत्पुरुष आहेत, पण त्यांनी दगडाची शिळा लावली आणि गुहेत ते साधना करतात, त्यांचं नाव गोविंद पाद स्वामी आहे. शंकर तिथे गेले, अनुष्ठान केलं आणि आतला आवाज गोविंद स्वामींना गुहेत कळला. शंकरासाठी त्यांनी तो दगडी दरवाजा सारला, तोडला, बाजूला काढला. थोडक्यात कवाड भ्रांतीचे उघडिले. भ्रांत नावाचा दरवाजा बाजूला काढला आणि मग शंकर आत शिरले आणि गोविंद पादानं अनुग्रह केला आणि तेच कालडीचे शंकर, जगाचे जगद्गुरु शंकराचार्य झाले. आल्यानंतर त्यांना कळलं की आईने आपला देह ठेवलाय. कालडी गावातल्या त्या काळातल्या ब्राह्मणांनी शंकराला कडाडीचा विरोध केला. मी जे केलंय ते केलंय, पण लोक जे तेल तिखट मीठ लावून सांगतायत तो त्यांचा धंदा आहे. आता विठाला पण जे घडलंय ते बदलता येणार नाही. प्रचंड त्रास दिला. घनोपाठी, क्रमपाठी, विद्वान ब्राह्मणांनी बालवयात संन्यास घेतलास, तुला काही वाटायला पाहिजे, सकल शास्त्र निपुण झालास, शास्त्राच्या चर्चा करतोस, परिष्कार बोलतोस, प्रस्थानत्रय बोलतोस, उपनिषद ब्रह्मसूत्र गीता तुझी तयार आहे, आमच्याशी चर्चा कर. शंकराचार्यांनी चर्चा केल्या, सगळ्यांना हरवलं, सगळ्यांच्या माना खाली गेल्या आणि आई निवर्तली. वाक्य नीट ऐका, आई निवर्तली शब्द कळतोय ना, आई वारली. आईने डोळे झाकले आणि तिची अंतिम इच्छा होती की तू कुठेही जगाच्या पाठीवर आस, पण माझ्या अंतःप्राण समयाला तू माझ्या समोर असला पाहिजेस. शंकर जवळ आले, डोक्यावर पदर, हातात ब्रह्मदंड, भगवे कपडे. आईच्या अंत्येष्टीला शंकराचार्यांनी जावं, परंतु दंडी संन्याशाने कोणाच्या श्राद्धाला जाऊ नये. विधान नीट ऐका. आले, दंड झाडावरती लटकवला. एकट्यानेच आईचं क्रियाकर्म करताना, चितेवर मांडताना आईची अंतिम इच्छा होती की भगवंताचं दर्शन घडावं. त्यांनी भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम हे अष्टक गायलं आणि कालडी गावातल्या मंदिरातली गोपाल कृष्णाची मूर्ती पायात पैंजनन, हातात पावा घेऊन विशिष्ट देवींच्या समोर नाचायला लागली. उघड्या डोळ्यानं ब्रह्मस्वरूपाला तिने अनुभवलं आणि मग तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा शंकराचार्यांचे एक वाक्य असे, न मंत्रम नो यंत्रम तदपि न जाणे स्तुती कथा. मी फार वैदिक झालो तरी मला मंत्र कळत नाही, तंत्र कळत नाही, पूजा कळत नाही, आवरण कळत नाही, मला काही कळत नाही, संकल्प विकल्प. पण आई, मी कुपुत्र वाईट मुलगा आहे की तुला सोडून संन्यास धारण केला. कुपुत्रो जायेत, वाक्य नीट ऐका, क्वचिदपि कुमाता न भवती. आई वाईट असत नाही. आता याचं ट्रान्सलेशन, या दिव्य अपराध क्षमापण स्तोत्राचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी 13व्या अध्यायात असं केलं, का स्नेहाळ माय ताणे याची वाट पाहे, ती दिठी आहे हळुवारजी. आईच्या अंतःकरणात लेक असेल, लेकरू असेल, त्यांच्या प्रती ओलावाच असतो. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. प्रपंचात कष्टी झालेल्या, दुःखी झालेल्या सासरवासी पुरीला एक दिवस का होईना भेटायला कोणाकडे जावं वाटतं? मला प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्या जणी सांगा. मोठ्याने बोला, हे काही अटक करणार नाही तुम्हाला. आईकडे जावं वाटतं. आई असती कुठे? तिच्या गावी. म्हणजे लेकीचं ते काय असतं? माहेर असतं. प्रपंचात पडलेला हा जो जीव आहे हा सासरवासीच आहे. सासुरवासा भीतो जीव हा काकुलतीला आलेला आहे आणि त्या काकुलतीला आलेल्या जीव नावाच्या लेकीला, या बुद्धी नावाच्या लेकीला, या सज्जनीला आपल्या विश्रांतीच्या ठिकाणावर जायचंय आणि त्या विश्रांतीच्या ठिकाणाचं नाव आहे आपलं माहेर. वारकऱ्यांना पंढरपुरात गेल्यावर जसं दुःख विसरतं, प्रपंच, शेती, नोकरी, मुलं, पुत्र, नाश, भूकंप, ऍक्सिडेंट, कॅन्सर, पॅरालिसिस सगळं विसरतो आणि 18-19 दिवस आपण त्रिंबक ते पंढरी, सासवड ते पंढरी, पैठण ते पंढरी, देहू ते पंढरी, मुक्ताई ते पंढरी, आळंदी ते पंढरी, छोट्या मोठ्या दिंड्या ते पंढरी.
माणूस सुखात चालतो. वयस्कर 90, 85, 83, 100 वर्षाचे म्हातारे आणि म्हातारे सुद्धा पताका घेऊन, तुळशी वृंदावन घेऊन वेगानं नाचायला लागतात, चालायला लागतात, गायला लागतात. म्हणजे तरुणांना लाजवावं आणि अमेरिका, फ्रान्स, लंडन, रशिया, जपानच्या परप राष्ट्रातल्या लोकांनी येऊन स्कॅन करावं, चित्रीकरण करावं आणि त्यांनी म्हणावं इंडियन कल्चर सोसायटी ग्रेट संस्कृती. त्यांनी म्हणावं की भारतातली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, पवित्र आहे. हे कॉस्मादी गार्डा नावाचा तत्ववेत्ता होता आणि त्यांनी तुकोबारायांना, शिवरायांना त्या काळात पाहिलं आणि त्यांनी लंडनला जाऊन गॅजेटरला नोंद केली. असा राजा, असं प्रजाजन आणि संतभूमी जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे नाही, तिचं नाव महाराष्ट्र आहे. लक्षात, एवढी पवित्र भूमी आहे. आपण सगळे कंटाळू. चला तुमचं माझं बोलतो. तुमच्या माझ्याकडं वयात कमी जास्त प्रमाण आपलं असू शकतं, पण वारकरी या नात्याने मी पर्सनल तुमच्याशी चिंतन करतो. आपल्या घरी काय होतं मला सांगा. सीती, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, नांगर, आऊ. आमच्याकडं पूजा, नैवेद्य, आरती. उर्वरित काळात सीती काय होतं. आपण सगळेजण आळंदीला नसतो तर आज आपल्या जीवनात काय विल्हेवाट लागली असती याबद्दल चर्चा न केलेलीच बरी. अंगावरचे कपडे, व्याकरणाची वही, भजनी मालिका, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी आणि माधुकरीचा कडीचा डबा आणि ताटाचं उपरण सोडलं आणि कपाळाचं ऊर्ध्व पुंड्र गोपीचंदन, अष्टगंध किंवा बुक्कानी गळ्यात ती माळ सोडली तर आपल्या सगळ्यांच्याकडं काय ऐश्वर होतं हे प्रामाणिकपणे तुम्ही या मीडिया तंत्राला सांगा. काय होतं आपल्याकडं. भागीरथीचं आचमन, इंद्रायणीचं स्नान, सायकलवरती टांग, 12 कोस, 20 कोस, 25 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 दिवसाला, 8 दिवसाला जेव्हा आपल्यावरती वेळ येईल तेव्हा माधुकरी मागायची, ती माधुकरी आणायची, आल्यानंतर सगळ्यांना वाटायची, इंद्रायणीला द्यायची, माऊलीला नैवेद्य दाखवायचा, इतरांना वाढायचं, मग आपण खायचं, येणाऱ्या अतिथीला तृप्त करायचं. भाकरी एखाद्या चिरगुटात, कपड्यात, वस्त्रात बांधून ठेवायचा, डबा नाही. आणि उरलेलं कालवण, भाजी जी असेल ती एखाद्या मडक्यात, एखाद्या डब्यात बांधायची, झाडाच्या फांदीला अडकवायची. तापलेल्या वैशाखातल्या, चैत्रातल्या उन्हानं फ्रीजची व्यवस्था नव्हती, ते कालवण विटून जात असायचं. आळंदीचे त्या काळातले आमचे विद्यार्थी वाळलेल्या पोळीला, भाकरीला गच्चीवरती सुकायला टाकत असत, मिठाचं पाणी मारत असत आणि लाल मिरचीच्या पाण्याबरोबर खाऊन तृप्त होत असत. असं दुःख भोगलेले बुवा लोक, कोणी वेदांताचे वाचस्पती झाले, कोणी न्यायाचार्य झाले, कोणी गाथामूर्ती झाले, कोणी ज्ञानेश्वरीचे अभ्यासक झाले, कोणी रसज्ञ कीर्तनकार झाले, कोणी प्राचार्य झाले, कोणी कुलगुरू झाले, कोणी पत्रकार झाले, कोणी कृषी शेतकरी झाले, कोणी समाज सुधारक झाले. त्याचं कारण आहे आम्ही लेकरं, आम्ही सासुरवासी सगळ्या लेकी जर प्रपंच नावाच्या सासरवाडीत अडकून पडलो असतो तर आमचं वाटोळं झालं असतं. आमच्या जीवनात एकच माहेर आम्हाला भेटलं आणि त्या माहेराचं नाव आहे आळंदी तीर्थक्षेत्र. त्रिंबक विश्वगुरूचं स्थान आहे, सासवड ब्रह्मस्थान आहे, मुक्ताई भगवतीचं स्थान आहे, दिहू वैराग्य स्थान आहे. पण जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायात 2च माहेर आहेत. माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तेरी. एक पंढरी माहेर आहे आणि दुसरं आपल्या सज्जनांना एक माहेर आहे, पंढरीहून सोपे जनाची हरावया पापे. पंढरपूरपेक्षाही सोपं एक माहेर आहे आणि त्याचं वर्णन निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नाथराय करतात. विश्रांतीचे स्थान संताची माहेर, विश्रांतीचे स्थान संतांची माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांची माहेर, माहेर, विश्रांतीचे स्थान संतांची माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. आज या भूमीवर
अलंकापुर तेया भूमीवर अलंकापुर तै तळी माझा जीवाचा ठेवा तै तळी माझा जीवाचा ठेवा तेया भूमीवर अलंकापुर तेया भूमीवर तै तळी माझा जीवाचा ठेवा तै तळी माझा आई नसेल तर त्रस्त झालेल्या जीवाला सुखाचं विश्रांतीचं स्थान माहेर असूच शकत नाही. आणि आपली आई आहे माऊली आहे, माऊली आहे. जगाच्या पाठीवर ऑल वर्ल्ड मध्ये तुम्ही पहा, मी परप्रांतातले संत महंत मंडलेश्वर पाहिले, माऊली शब्द कोणाला नाहीये. माऊली केवळ शब्द जगाच्या पाठीवर एका संताला आहे, त्यांचं नाव आहे कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज. ते जिथं राहतात त्या पवित्र मातीचं नाव आनंदवन आहे, त्याचं दुसरं नाव अलंकापूर आहे, त्याचं तिसरं नाव सिद्धपीठ आहे, त्याचं अजून एक नाव आहे सह्याद्री खंडात स्कंद पुराणा अंतर्गत काही चिंतन तिथली आली आहेत, ती पुढे मी पेश करणार आहे पुढच्या चरणात. तात्पुरतं चिंतन करतो. जगात तुम्हाला आणि मला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर आई विना सुख नाही. आईच थकल्या भागल्यावर पाठीवून हात फिरवते. 85 वर्षाची म्हातारी असू द्या, पण ती पोराची दिवसभर वाट पाहते, जेवला का नाही कोणास ठाऊक आहे, किती वेळ झालाय अजून नाही आला. सुनबाई रागावली मला, तिचा स्वभाव आहे, काय करू, लेकरं माझ्याकडे येतात पण अजून नाही पोरगा आलं. ती भाकरी चटणी तसंच दुर्डी टोपल्याखाली झाकून ठेवते आणि 11 11:30 दरवाजावर थाप पडली की तिच्या लक्षात येतं पोरगा आलंय. तो आई तू अजून जागी आहे, काय करू रे, गाड्या वेगात चलत्यात, मला भीती वाटली, तू आलास, आता चिंता नाही, तू जेव, आता मी जेवते. आई जेवली नाही तू अजून? नाही रे बाळा, मी थांबले होते. बायको निवांत झोपते आणि आई वाट पाहते. ही किफावत कृपया तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकांच्या स्त्रिया वाईट आहेत असा कृपया अर्थ कोणी सज्जन लावू नका. एखादी स्त्री मात्र स्वरूपाची सुद्धा असते, म्हणजे ती क्षणाची पत्नी असली तरी अनंत कालाची माता असते. पण काही घरात लोकांना बहुधा सुखच प्राप्त होत नाही, म्हणून तो माझ्यासारखी वेळ माझ्यावर येते. विठ्ठल विठ्ठल आणि घरातले प्रचंड सुखदुःख सहन करण्याचं सामर्थ्य एखाद्या बुवाला असेल तर समजावं तो ऍक्च्युली संत आहे. दृष्टांत संपला. माझी त्याची सहनशीलता फार मोठी आहे असा त्याचा अर्थ लावावा. श्रोते हो, आई नावाचं प्रकरण फार थोरलंय, मला या बाबतीत अधिक चर्चा करता येणार नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणमध्ये संकल्प करतात गोदावरीत, मी आता उठणार आहे, जाणार आहे आणि आळंदीचा रस्ता प्रशस्त करणार आहे. प्रशस्त करणार आहे म्हणजे पाऊल वाटेला लागणार आहे, मुक्कामाचं गाव गाठणार आहे आणि माझ्या ज्ञानराजांचं मी आता दर्शन घेणार आहे. लोकांनी विचारलं कारण काय? विश्रांतीचे स्थान. जगाच्या पाठीवर विश्रांतीचं एक ठिकाण असावं लागतं. रो हाऊस विश्रांतीचं स्थान नाही, अपार्टमेंट विश्रांतीचं स्थान नाही, सोसायटीतला फ्लॉट विश्रांतीचं स्थान नाही, एखादं फार्म हाऊस विश्रांतीचं स्थान नाही. जिथं निखळ स्वच्छ निर्वैर प्रेम मिळतं आणि अंतःकरणाला भक्ती सुखाचा ओलावा मिळतो, असं ठिकाण म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. जीवाचं माहेर आहे प्रपंचात आई आणि वडील, जीवाचं माहेर. पण संतांचं माहेर आहे विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर ते या भूमीवरी, या पृथ्वीवरी अलंकापूर. आणि आळंदी गाव आहेच तसं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर
आळंदीला माऊलीच आहेत असं नाही, आळंदीला हजेरी मारुती आहे. आणि मारुती ज्ञानप्रधान देवता आहे. ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुणनिधानम, जगातल्या सगळ्या गुणाची गुणनिधी. डॉक्टरेटला दुसरा शब्द काय माहिती का? विद्यानिधी, वारिधी, दुसरा वाचस्पती. कळलं का? पारंगत. तरी लोकांना कळतच नाही. विद्या वाचस्पती लिहून पुन्हा डॉक्टर लिहितात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. डॉ लिहिलं तर विद्या वाचस्पती नको, विद्या वाचस्पती असलं डॉ नको, आवश्यकताच नाही. पण ते काय बरंच काही काही लिहितातच लोक. आता माझ्या पत्रिकेत अमृतदास लिहिलंय. मी टाहो फोडून कीर्तनात सांगतो की मी संन्यास स्वीकारलाय, माझं नाव अमृत आश्रम स्वामी, मी आता त्या आखाड्यातलं महंत पद सोडलंय, तरी मला अमृतदास महंतच लिहितात. काय करावं लोकांना? विठ्ठल पद आणि उपाधी हा काही कायमचा ताम्रपट नसतो. तो येत असतो आणि जात असतो, आणि तो फार काळ नसावा. तुकोबाराय म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, असे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. एक स्थिती अशी यावी, पद नको पदवी नको, काहीच नको. असं काहीच नको म्हटल्यावर कीर्तन घेणारे म्हणतील बुक्का लावण्यास हरकत नाही. दृष्टांत संपला. विठ्ठल त्या वाक्याला जे कॅच करतात कानानं त्यांनाच कळतं. जे निवांत आहेत त्यांना कळण्याचा विषयच नाही. हवा जशी येते तशी निघून जाते त्यांची. तेवढाच एक कॅच घेणारा बॉल असतो की तेवढ्या वेळेला त्या विकेट किपरने उडी मारावी लागती. तसं कान नावाचं पात्र शब्दांचा कॅच घेण्यासाठी त्या त्या प्रसंगाला जागा असावं लागतं. कीर्तनातले काही सगळे कीर्तनाचे नसतात. काही पंगती, भेटीगाठी, आलिंगन, आलो बरं का तोंड दाखवायला, तुम्ही आमच्या वेळेला आले होते, एवढंच फक्त. विठ्ठल काही तर येणाराच अशा असतात की त्यांना कीर्तन म्हणजे सुतक पडल्यासारखं वाटतं. त्यांना वाटतं हे कशाला ठेवली पिढा, त्याला पुरोगामी. अन्नदान करा, एखादी शाळा बांधा, गुरुकुल काढा. तू गेल्यावर तेच करणार आहेत आम्ही. विठ्ठल विठ्ठल तिथे मारुती आलेत. ते गुणनिधान आहेत, ज्ञानात वरिष्ठ आहेत, चपळांग आहेत, म्हणजे अत्यंत चपलख गतीच्या आहेत. मारुतीराय आळंदीला तीरस्थिर आहेत. अजून समाधीच्या उत्तरेला एक रस्ता आहे, तिथे पद्मावती आहे. पद्म शब्दाचा अर्थ कमळ, आणि त्या कमळ पात्रात ती राहती, तिचं नाव पद्मावती भगवती आहे. एवढंच नाही, काशीला जसे कालभैरव आहेत तसं काशी विश्वनाथाच्या चरण सान्निध्यात चौकीदार म्हणून कालभैरव काशीला जसं काम करतात तसं विश्वनाथच सिद्धेश्वर आहेत. म्हणून सिद्धेश्वराच्या चरण सान्निध्यात कालभैरव सुद्धा इंद्रायणीच्या काठावरती आहेत. कालभैरव सुद्धा आहेत. एवढंच नाही, तिथे आजान नावाचा वृक्ष आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय, निसर्गोपचारात आणि आयुर्वेदामध्ये या वृक्षाला बहुधा कोणी जाणत नाही. हा उपसर्ग लागला. जान वृक्ष, ज्याला कोणी जाणतच नाही हा वृक्ष. काही संकेत असे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण मी प्रमाणाविना बोलणार नाही, प्रमाण सांगणार नाही, पण आशय सांगतो. माऊली समाधीला जाताना आपल्या हातातला ध्वज, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. समाधी स्थानाला जवळच ते बेट असं रोवलं आणि त्याला पालवी फुटली. त्याचं नाव पडलं अजान वृक्ष. कोरड्या काष्टासी फुटी एला पाला नामदेवराय. विठ्ठल विठ्ठल तिथं सुवर्ण पिंपळ आहे, तिथं नंदिकेश्वर आहे, तिथं गुप्त भागीरथी आहे आणि इंद्रायणी तीर्थराज आहे. अशा तीर्थाला पुण्यभूमी म्हणावं लागतं. म्हणून आळंदी हे गाव पुण्यभूमी ठरावं. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. विचारलं, कोणी विचारलं, यादी देतो. श्रीधर स्वामींनी विचारलं, हे श्रीधर स्वामी कोण? ऐका, आळंदीला इंद्रायणीच्या काठावरती अमृतनाथ मठ आहे. स्वानंद स्वामी
त्यांचे पूर्वीचे फाउंडर, सगळ्यात ओल्ड अँड गोल्ड संत, त्यांचं नाव श्रीधर स्वामी. ते श्रीधर स्वामी संत एकनाथ महाराजांच्या समकक्ष होते, त्यांचे पट्टशिष्य. त्यांनी एक विचारलं. त्याच्यानंतर विरक्त माधव हरितस गोत्री, त्याचं दुसरं नाव परमहंस दंडवत स्वामी, त्याने एक विचारलं. त्यानंतर नगर जिल्ह्यातल्या चास गावातल्या नरहरी दादा स्वामींनी विचारलं. त्याचबरोबर गाववा महाराज कावसनकरांनी विचारलं. त्याचबरोबर नाथरायांचे चिरंजीव हरिपंडित महाराज गोसावी जागीरदार यांनी विचारलं, नाथराया, पैठण सोडून तुम्ही आता निघालात कोणीकडे? सांगितलं ना तुम्हाला विश्रांतीचे स्थान आहे, संतांचं माहेर आहे, ते या भूमीवरती आहे, अलंकापूर नाव आहे. तिथे काय आहे आणि काय कराल असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा काशीनाथ बुवा दुसऱ्या चरणात उत्तर दिलंय. तये स्थळी माझा जीवेचा तो ठेवा, तये स्थळी माझा जीवेचा तो ठेवा, ज्ञान देवा जावनिया, नवीन ज्ञान देवा जावनिया, तय स्थळी माझा जीवेचा तो ठेवा, तय स्थळी माझा जीवेचा तो ठेवा, नवीन ज्ञान देवा स्थळी म्हणजे त्या ठिकाणी माझ्या जीवीचा ठेवा आहे. बँकेत द्रव्याची ठेव लागते आणि जीवनात पुण्याची ठेव लागते, तर आपल्या जीवनात अधिकारी महापुरुषाची भेट होत असती. नाथांच्याकडे काही ठेव आहे, निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभा पाठोपाठी, तई होय भेटी हरिप्रियांची. हा भक्तीचा ठेवा असल्यामुळं, भक्तीचाच ठेवा असल्यामुळे नाथराय आळंदीला आले. तये स्थळी माझ्या जीवीचा ओ ठेवा, त्या ठिकाणी माझ्या जीवीचा ठेवाय. मी काय करील? नमीन ज्ञानदेवा जावनिया, मी जाऊन तिथे अभिवादन करीन. नमनाचे शास्त्रकारांनी 3 प्रकार सांगितले, आळंदीला तुम्ही ऐकलेत. वस्तुनिर्देश, आशीर्वाद आणि नमस्कार. ते जे वंदन आहे हे नमस्कार रूपी वंदन आहे, याला अभिवादन म्हणतात. आणि अभिवादन नमस्कार महेंद्र मामा कुणी कुणाला करावा त्याला काही अर्थ आहे. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविता, आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्यांना धाकट्यानं अभिवादन करावं. एक किंबहुना एखाद्याचं वय कमी असलं तरी ज्ञानघनता असेल तर ज्येष्ठांनी सुद्धा कनिष्ठाला अभिवादन करावं. नित्यवृद्धोपसेविता. परिणाम तुमच्या माझ्या जीवनात आत्मकल्याण प्राप्त होतं, याकरता मी आता त्यांना नमन करीन. अजून एक शंका विचारली, नमन करण्याचा हेतू काय? त्यांनी उत्तर दिलं, ज्ञानदेव वैष्णव मोठा. जगात खूप वैष्णव आहेत, पण त्या सगळ्या वैष्णवात श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, सनकादिक संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदाय हे वैष्णवातल्या पोट जातीत, या 4 संप्रदायाला एकत्र आणण्याची हिम्मत जगाच्या पाठीवर जगाच्या उत्पत्तीपासून 13व्या शतकापर्यंत कुणाची पण माय व्याली नव्हती. ज्ञानोबरायांनी मेळविली मांदी वैष्णवाची असल्यामुळे नवीन ज्ञानदेवा जावनिया. वेद उपनिषदांचा मराठी अर्थ करून बहुजनांचं आत्मकल्याण व्हावं ही हिम्मत यापूर्वी संत वाङ्मय लिहिताना मराठी भाषेमध्ये कुणी केली नव्हती. आणि कदाचित कुणी केली असेल तर तो विचार व्यापक ठरलेला नाही. ते कदाचित काव्य असू शकतं, अनुबंध असू शकतं, रचना असू शकते, परंतु प्रासादिक पण असेल असं नाही. ते काम माऊलीने केल्यामुळं नमीन.
अजून तिसरं कारण आहे, अचेतनाला चेतन करण्याची हिंमत जगाच्या पाठीवर कोणातच नाही. कोणत्या MD मेडिसिनला किंवा एखाद्या मेंदू स्पेशालिस्टला किंवा हार्ट स्पेशालिस्टला किंवा स्किन स्पेशालिस्टला विचारा, प्राणज्योत उत्क्रमण झाल्यानंतर ते त्याच्यात 10-20 मिनिट नातलगांना भेटेपर्यंत प्राण आणू शकतात काय? ऑक्सिजनच्या पंपिंगमुळे छाती उडताना दिसते, पण प्राण मात्र परत आणता येत नाही. एवढं करता येतं, मेलीला जिवंत आहे असं 11 दिवस बिल घेण्यासाठी दाखवता येतं. आता आपण ससूनच पाहत आहोत पुण्यातलं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कीर्तनकारण या युगात किती अपडेट राहिलं पाहिजे याचा अंदाज तुम्ही घ्या. आता सध्या अग्रवालाच्या लहान वयाच्या मुलानं ती कोणती भारी कार आणली, तिला परवाना नाही, RTOची पासिंग नाही, त्यांनी घात केला, लोकांना मारलं, रिपोर्ट वगैरे बदलले, सगळे 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 काय चाललं हे नेमकं? ज्यांना आपण देव म्हणून वैद्यकीय क्षेत्रात जातो अशा लोकांच्याकडनं असं जर प्रकरण घडलं, भ्रूणहत्या घडली, सोनोग्राफी घडली, ब्लडचे रिपोर्ट जर इकडं तिकडं चुकीचे झाले, तर आपण विश्वास तरी कोणावर ठेवायचा? कल्पना करा तुम्ही. म्हणून मी शुगरचं रक्त तपासताना सुद्धा मला भीती वाटते त्याने अचानक कॅन्सर सांगू नये. म्हणजे नसताना कानावर आल्यावर एका दिवसात मारायचं काम आहे. त्यामुळं घाबरायचं नाही. मी 6-6 महिने तपासतच नाही, मस्त खातो. आज 19 आंबे खाल्ले मी. 300 शुगर आहे माझी. विठाला गर शब्दाचा अर्थ आहे विष. गर शब्दाचा अर्थ आहे विष. हे वाईट पॉयझन आहे. साखर म्हणजे वाईट पॉयझन आहे आणि ते आपण खातो. केमिकलचं अन्न खातो, फळांना इंजेक्शन आहे, फवारणी आहे. क्षींद्रिय राहिलं नाही, तुम्ही उत्पन्नासाठी केमिकलचा उपयोग करता. गाईचं शेण टाकत नाहीत, गोमूत्र टाकत नाहीत, तुम्हाला जराशा आवडतात, दूध जास्ती येतं, पैसा खूप येतो. आणि लोक म्हणतात दुधाला या तूच पे, मला सुट्टे 100 रुपये दे. मला जिथे गीर गाय दिसेल तिथं मी तुझ्याच खर्चात पिईल. विठ्ठल विठ्ठल. जर्सी अवलाद अशी आहे, तिला खांदाच नाही, खांदाच नाही. ती ओरडताना ओ असं वेगळंच ओरडतं. ती साध्या गाईचा हंबरडा पाजा आपल्याला पाहणा फोडतंय. विठ्ठल विठ्ठल. चला, अचेतनाला चेतन करता येत नाही. कल्पना करा, हा टीप वाय मांडलेला आहे, याला मी स्पर्श केला, याला बेरिंग नाहीत, याला रिंगण नाही आहे, याला ऊर्जा नाही, याला सप्लाय नाही, याला पिन नाही, याच्यात बॅटरीक नाही. ऐकताय ना, ऐकताय ना? सौर ऊर्जा नाही. आणि त्याला मी म्हणालो चाल, आणि तो टीप वाय निघाला. त्याने इथून बरोबर त्या स्मशानभूमीला गाठलं. समोर दिसती ना? काही लक्षात नसू द्या, ही जागा लक्षात ठेवा. हे ज्यांना भजन कीर्तन देव परमात्मा गंध आवडत नाही त्या सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, तुम्ही काहीच सत्य मानू नका, निदान ते तरी सत्य माना. तिकडे कायापुरी का सौदागर है तुझे अपने वतन को जाना है. तुला एक दिवस जायचं एवढं तरी कृपया लक्षात धरा. शरीराची होय माती, आज ना उद्या तू जाणार आहेस, लक्षात ठेव. येथ नाही उरो आले अवतार, बडे बडे आले बडे बडे गेले. रामकृष्णही आले गेले, त्यामुळे जग का ओसाची पडले. तुम्हाला मला सगळ्याला जायचंय. अचेतनाला चेतन करता येत नाही. मी त्या स्पीकरवाल्याला सांगतो, तुम्ही याला एक पिन लावा ना, हा टिप वाय त्या ट्रॅलीपर्यंत न्या. नाही नेता येत. अचेतनाला चेतन करता येत नाही. पण माऊलींची खासियत अशी आहे, स्पर्श केला आणि भिंत चालायला लागली. एवढं प्रमाण चौकडा कुणी म्हणा चालविली जड, चालविली जड भिंत हरली चांगयाची ठाकी. चालविली चांगयाची ठाकी. चालविली जड हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड मोक्ष मार्गिचा सांगा ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिचा सांगा ज्ञानोबा माझा.
मोक्ष मार्गिका साकारी ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गिका साकारी ज्ञानोबा घोड्याचं गाढव करणं, मेलेल्याला जिवंत करणं, न चालणाऱ्या भिंतीला स्पर्श केलं की चालवायला लावणं, सर्कशीत अस्वलं, माकडं, सायकली, बुलेट, घोडे, उंट, वाघ, सिंह, हत्ती, जोकर सगळे जण आहेत, पण रेडा नाही. नाही ते त्यांना नाही. त्याला सोडल्यावर आई आणि सोडणारा कळत नाही. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. सकाळी धार काढताना ज्यांनी सोडलं तोही कळत नाही, जिच्याकडं सोडलं तीही कळत नाही. धडक देतं. त्याचं नाव टोनगा, त्याचं नाव रेडा, त्याचं नाव म्हशीपुत्र. पण त्या म्हशीपुत्राला स्पर्श केला. या पश्चाती सपश्चाती चक्षुंश पश्चाती अग्निमिळे पुरोहिताई, वेदाच्या रुचा त्याच्या मुखातून बाहेर पडायला लागल्या. एवढं काम कुणीच केलं नसल्यामुळे नमीन ज्ञान देवा जाऊन या तै स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा. नमीन ज्ञान देवा जाऊन या. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी, तै स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा, तै स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा. सिद्धेश्वर स्थान प्राप्ती वटेश्वर, तै स्थळी माझ्या जीवेचा ओठेवा, तै स्थळी माझ्या जीवेचा ओठेवा. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी, तै स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा. नवीन ज्ञान देवा जाऊन या. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती. तिथे एक दैवत आहे, त्याचं नाव सिद्ध ईश्वर आहे. याची कथाही शिवपुराणात मला सांगता येईल. मी कधीच सांगणार नाही की पिंपळाच्या झाडाखाली शिवाला पाणी घातल्यावर मुलगा होईल, अजिबात नाही सांगणार. हे जे नाही ते सांगायचंच नाही. वारकरी संतांचे विचार डोळस आहेत, अंध नाहीत, स्वच्छ प्रतिभा संपन्न विचार आहेत. पण एक जमेची गोष्ट, या माता भगिनी गावातल्या शिवलिंगाला पाणी घालायला लागल्या, दिवे लावायला लागल्या, जमेची गोष्ट आहे. फक्त त्यांना प्रार्थना आहे, घरातल्याही शिवाला गरम चहा कधी द्या, एवढीच प्रार्थना. किंवा चहा आवडत नसेल तर लिक्विड द्या. नाही कळलं तुम्हाला? त्याचा असं टोपण वगैरे काढून समर्पण. मला यापेक्षा खालच्या लेव्हलचे विनोद करता येत नाही. आणि हे तुम्हाला न कळणं सुद्धा विनोदच आहे. विठ्ठल पृथ्वीचा जेव्हा उल्कापात झाला होता, त्या काळातला शिवलिंगांच्या भिन्न भिन्न सूक्ष्म तुकड्यांनी संपूर्ण जग व्यापलं होतं. सूक्ष्म जे मायक्रोस्कोपीतून दिसत नाहीत असे काही तुकडे आहेत, काही लिंग आहेत. त्यापैकी विशेष एक लिंग आहे. जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत तसे 152 लिंग आहेत. त्या 52 लिंगात ज्याचं नाव आहे आनंदवनात, त्याचं नाव आहे सिद्धेश्वर. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, सलोकता, समीपता, सायुज्यता या इत्यादी 4 मुक्ती ॲट अ टाइम एका क्षणात प्राप्त होतात. ते स्थान आहे सिद्धेश्वर. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, त्याचा परिणाम ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. आता 3 वटेश्वर आहेत बरं का. बऱ्याच लोकांचा मोठा गोंधळ होऊन जातो. ते वटेश्वर दणकून सांगतात, हरली चांगयाची भ्रांती. पण कोणता ते सांग ना. 3 वटेश्वर आहेत ना. 3 चांगा आहेत. एक राऊळ चांगा आहे, तो महानुभाव पंथीय बांधवांचा चांगा आहे. एक चांगा आहे तो मरुदगणांच्या कुळात
पुणतांब्याला उदयाला आला आणि त्यांनी पंचधातूच्या केशव नावाच्या कृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्यामुळं त्याचं नाव केशवदास चांगा आहे. 2 झाले. आणि 3ऱ्या क्रमांकाचा चांगा आहे तो नगर जिल्ह्यातल्या नारायण डोहला कुलकर्ण्यांच्या कुळात जन्माला आला आणि 1400 वर्ष तापी तीरावर त्यांनी तपश्चर्या केली. तापी तापती नदी आहे, ती कर्णाची बहीण आहे, ती सूर्याची कन्या आहे, यमाची भगिनी आहे. विठ्ठल 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 म्हणजे कुंतीचं अर्जुनाचं तिचं जसं नातं जवळचंच आहे. लक्षात धरा तुम्ही. हे कसं आहे हे मला पर्सनल एखाद्या हॉलमध्ये विचारा. सगळ्याच गोष्टी ओपन पेसमध्ये न बोललेलं मीडिया तंत्रात चांगलं नसतं. या बिचाऱ्यांना रेकॉर्डिंग करताना बरं वाटतं पण ते फेडताना आमच्या नाकीनं येतं. कीर्तन ठेवणारे मोकळे होतात पण शब्दांना आपण बांधला जातो ना कायमस्वरूपानं. त्यामुळे विचार करूनच चिंतन करावे लागतात. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी जो तुपाची वाटी पालथी घालून वाळूमध्ये ठेवायचा आणि शिवलिंगाची पूजा करायचा, त्याचं नाव वटेश्वर चांगा. हा नारायण डोहचा कुलकर्णी कुळातला नगर जिल्ह्यातला. तो 1400 वर्ष जगला पण जगू नाही मेलेले माणसं तो जागे करत असायचा. परंतु संतत्व त्याला प्रदान झालेलं नव्हतं. संतत्व चीज वेगळी, योगी चीज वेगळी. लक्षात धरा. प्राणायाम विलोम करणारे योगी आहेत, संत नाही आहेत. विठ्ठल विठ्ठल तो वाघावर बसून आला. मुक्ताई म्हणाली दादा आपण कसं निघायचं? ती म्हणाली भिंती चल बाई. भिंत निघाली. प्रार्थना केली समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले तू विष्णूची अर्धांगिनी आहेस आणि तुला माहिती का मी विष्णूचा अवतार आहे. चिंतन नीट ऐकता ना तुम्ही. हे क्षमा मागतो तुम्ही रागावू नका, पहिल्यांदा ऐकत असताल. ज्ञानोबाराय म्हणाली तू विष्णूची पत्नी आहेस ना, विष्णू पत्नी क्षमाम देवी. तू विष्णू पत्नी आहेस, मी महाविष्णूचा अवतार आहेस. माझं तुला ऐकायचं नाही का? नाही भाव कळला तुम्हाला? हे पृथ्वी, हे धरित्री, हे धरे, महिदेव पृथ्वी, हे भूमी, तुला माझं ऐकायचं नाही? मग तो अपमान पतीचा केल्यासारखा होईल. माझं ऐकावं लागेल तुला. म्हणून ती धरा धरित्री भिंतच चालायला लागली आणि इकडनं हे 6 जिग्रती ती व्याघ्रहा वाघावर बसून निघाले. 14,000 शिष्य आहेत. आदेश आला. सगळ्या आळंदीत विको नसताना प्रतिध्वनी आला. रिप्ले सगळीकडे आवाज दुमदुमला आणि सगळेजण आश्चर्याने हे प्रकरण पाहायला आले. याला चिरंजीव लिहावं का श्रीमान लिहावं की भ लिहावं की गुरुवर्य लिहावं, काय लिहावं कळेना. लहान लिहावं तर दीर्घ ज्ञानी आहे, न लिहावं तो वयाने लहान आहे. मग कोरत पत्र दिलं. मुक्ताई म्हणाली दादा एवढे वर्ष जगला तरी त्याला काही फार अक्कल आहे असं मला वाटत नाही. हसतच म्हणाली मुक्ती. म्हणून स्त्री शक्तीला कमी लेखायचं नाही. 1400 वर्ष जगलेल्या एका अहिल्येला क्षमा मागतो, मुद्दाम नाव घेतलंय आज मी. एका मुक्तीला असं वाटलं की नापास आहे हे. स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. म्हणून 65 ओव्यांचा प्रबंध माऊलींना रिक्वेस्ट केली आणि मुक्ताई ज्ञानपीठात, वाक्य नीट ऐका, मुक्ताई ज्ञानपीठात माऊलीनं चांगदेवाला PhD दिली. बऱ्याच लोकांना शब्द बहुतेक कळत नाहीत का त्यांची इच्छा नाही टाळ्या वाजवायची का कंटाळा आलाय, काही इच्छा नसताना बसलेत हेही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. मुक्ताई ज्ञानपीठात चांगदेवाची PhD झाली, व्हायवा झाला आणि त्याला विद्या वाचस्पती नामकरण केलं. आणि चांगदेव म्हणाला, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचं. आत्ता मला अक्कल आली, मुक्ताई माझी गुरु झाली. आणि त्या काळात ज्ञानोबाराय म्हणाले हे गावातल्या लोकांनो घ्या आनंद. त्या गावाचं नाव झालं वडगाव. घे नंद, घे नंद, घे आनंद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सिद्धांत
सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष प्रत्यक्ष स्थापिला याची कालगणना मला सांगता येणार नाही, या बाबतीत मी नापास आहे. पण त्या काळात सिद्ध सगळे एकत्र आले 84. त्याची यादी माझ्याकडे कधीतरी तुमचं माझा योग आला की मग 84 सिद्धांचा या टायटल खाली मी तुम्हाला 84 त्रिक सिद्धांची यादी सांगेल. फक्त एकच माझा गुण आहे, वयपरत्वे माझ्या कंठस्थ पाठ होत नाही. ती स्क्रिप्ट हातात धरीन आणि राजे ठाकरे जसे मुद्दे मांडतात तसं तुमच्यासमोर सांगेल. विठ्ठल विठ्ठल प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. व्हॉट मीन कल्पवृक्षात असा प्रश्न जर कोणी एखाद्या एज्युकेटेड पोरापोरीने मला विचारला तर त्याचं उत्तर काय? तर त्याचं उत्तर आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा अंगी ऐसे बळरेडा बोले करील ते काय नोही महाराज करील ते काय नोही महाराज अंगी ऐसे बळरेडा बोले अंगी ऐसे बळरेडा बोले करील ते काय नोही महाराज करील ते काय नोही काही अभ्यासकांच्या मते या कल्पवृक्षाच्या बाबतीत 2 शंका आणि समाधान आहेत. कल्पवृक्षाचंच नाव सुवर्ण पिंपळ आहे. एक तो सिद्धेश्वराच्या जवळ माऊलींच्या समाधीजवळ आहे आळंदी तीर्थक्षेत्रात. आणि दुसरी एक शंका आणि अभ्यासाचा विषय असा आहे, श्री माऊलींच्या आईवडिलांनं जिथं आपली कर्मभूमी ठरवली त्या सिद्धबेटामध्ये एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव कल्पवृक्ष आहे. अजूनही तिथं आजान वृक्ष आहेत. मी आळंदीला गेलो की 2 मिनिट सिद्धबेटात जाऊन त्या वृक्षाला आलिंगन देतो. तशी एक क्लिप, तशी एक व्हिडिओ माझी इंस्टाग्रामला व्हायरल आहे, त्या वृक्षांना आलिंगन देत असताना. हाच अभंग मला आठवला तिथे. हा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे आपण जी कल्पना करू तो देणारा असा कल्पवृक्ष तो आहे. कल्पतरू खाली फळी इति मागितली. तिथे अनुष्ठान करून तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होतं, म्हणून त्या वृक्षाचं नाव कल्पवृक्ष आहे. आता भार्गव संहिता सांगतो, ऐका. तुम्हाला माझ्या शब्दातनं असं वाटेल काशीनाथ बुवा की जरा महाराजांना अहंकार झालाय, पण तुम्ही न ऐकलेलंच कृपया मी सांगतोय. भार्गव संहितेत श्लोक असा आलाय, मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. कुठल्या झाडात कुठली नक्षत्र देवता आहे आणि कुठल्या झाडात कुठल्या ऋषींचं वास्तव्य आहे आणि कुठल्या झाडाच्या प्रदक्षिणेनं माणसाला कोणती ऊर्जा प्राप्त होते, एक स्वतंत्र शास्त्र आहे. पळसात ब्रह्मदेव आहेत, औदुंबरात प्रत्यक्ष भगवान श्री दत्तात्रय आहेत. लिंब नावाच्या झाडात अमृतमय द्रवल आहे, लक्षात धरा तुम्ही. वटवृक्ष हा ऋषितुल्य वृक्ष आहे. दाढी जटेसारख्या त्याच्या पारुंब्या जमिनीला टेकत असतात, त्याला वटवृक्ष म्हणावं लागतं. शमी नावाचा जो वृक्ष आहे, लोकांना कळत नाही. शमी म्हणजे सौंदड. सौंदड हा वृक्ष गणपतीला परमप्रिय आहे, त्यात गणपती देवता आहे. आपटा नावाची वनस्पती आहे, त्यात लक्ष्मीचं वास्तव्य आहे, लक्षात धरा.
आपटा आणि पळस जिथं येतो तिथं समजावं बहुधा पाणी या प्रभागात कुठे ना कुठे काहीतरी इंचावर असावं, असेल ओलावा तरी सापडेल. हा जुना सिद्धांत आहे. कृपया मला पाणी कळत नाही, मलाच मी कळलो नाही. नाही तर लगेच कोणी फोन करून जरा आमच्याकडे येता का, माझ्या अंगाला सुटलेलं पाणी सुद्धा मला कळत नाही, तर जमिनीतलं कधी कळणार आहे. विठ्ठल विठ्ठल लहाद, आल्हाद, अनुल्हाद आणि प्रल्हाद हिरण्यकश्यपूचे हे 4 पोरं. लोकांना प्रल्हादच माहिती आहे, बाकीचे 3 नावं पाठच नाहीत. हे 4 जण शंडा आणि अमरकाच्या शिक्षण संस्थेत टाकले. त्याचे संस्थाधीश होते हिरण्यकश्यपून. त्यांचा अजेंडा होता नाव न घेऊ नेदी देवाचे आणि ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे. यज्ञ करायचा नाही, पुण्यतिथी करायची नाही, श्राद्ध करायचं नाही, दिंडीत जायचं नाही, गंध लावायचं नाही, माळा काढायच्या, कुंकू लावायचं नाही, बांगड्या फोडायच्या, मंगळसूत्र घालायचं नाही, असा अजेंडा त्या काळातही एकाने काढला होता. तो टिकला नाही. आता जे कोणी काढतील त्यांचाही टिकणार नाही. वैदिक धर्माचा बालही बाका होणार नाही. विठ्ठल किती पण नास्तिकवाद्यांच्या अवलादी महाराष्ट्रात जन्माला आल्या तरी धर्माचा बालही बाका होणार नाही. लक्षात धरा तुम्ही. ओरडणं काम आहे त्यांचं, ओरडू दे, बोंबलू दे त्यांना. आपलं आपण काम करतोय ना. लक्षात धरा. संन्यास घेतल्यावर कीर्तनात मी द्रव्यान आता तृप्त आहे. कीर्तनाला मला फिरायचंच नाही, पण नाही फिरलो तर धर्मजागृती होणार नाही, म्हणूनच फिरायचं. लक्षात धरा. हे जे थोबाड आहेत ना, हे धर्म न मांडणारांची, ते दाबण्यासाठीच, पाखंडाचे खंडन करण्यासाठी अखंड भ्रमती करायचे. लक्षात धरा तुम्ही. धर्माचे पालन करणे पाखंड खंड हे आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. तीक्ष्ण उत्तरे हा बाण घेऊन फिरतो आहे. कृपया चिन्हाबद्दल बोलत नाही. विठ्ठल मग पुन्हा घेऊन या चक्र गदाई होत. मग वचन ऐका कमळापती कोण होत. सगळे चिन्ह संतांनी सांगितलेत. आचारसंहिता 4 तारखेपर्यंत, पुढे बघूया. विठ्ठल माझ्या समोर हे 2 खोके नसते तर अजून बोललो असतो. पण चला, ह्या खोक्यांचं सगळं चालू आहे, त्यामुळे ह्या खोक्यांचा प्रॉब्लेम माझ्यावर होणे पुन्हा काही नको रे बाबा. विनाकारण त्रास नको कोणाला. आपलं चिंतन चाललंय. प्रल्हादासाठी भगवान नरसिंह स्तंभातून प्रकट झाले. कडकड शब्द उडाला, गडगड गगनात खांब जो चिरला. कडकड कड शब्द उडाला, गडगड गड गगनात खांब जो चिरला. त्यातून सिंहाकृती विरली म्हणजे प्रकट झाली. आणि आता भीती वाटली. ते स्वरूप भयंकर, दाडान जटान, आत नाही बाहेर नाही, शस्त्र नाही अस्त्र नाही, पुरुष नाही स्त्री नाही, अंधकार नाही प्रकाश नाही. धरला. 13वा महिना स्वतंत्र केला. त्याचं नाव धोंडा मलमास. देवाच्या नादी लागायचं नाही. स्वतंत्र 13वा महिना वर्षा सागर बंगला नवीनच निर्माण केला. रातोरात शपथविधी काय करणार तुम्ही सांगा. तुम्ही हे जर आत्ता करता येतं, देवाला करणं काय शक्य. 13वा अध्यास नवीनच महिना तयार केला. आपण द्वादश मास सांगतो ना, 13वा काढला. धरला मांडीवरती, आत नाही बाहेर नाही, उमऱ्यावरून फाडला. शस्त्र नाही अस्त्र नखानी फाडला. हे सजीव नाही तर निर्जीव नाहीत, कापा रक्तही निघत नाही. पण धक्का लागल्यावर मात्र जखम होते, अंदाजच लागत नाही नेमकं काय ते. फाडला. आणि फाडल्यावरती आ आ करायचे. आ आ लेकरांत सकमा असं पाहिलं मला की मुती ती लेकरांना काही करून. त्याला जवळ घ्या, घाबरलंय ते पोरग. तुला नाही. गुरु गुरु करायला लागले ते. काही कॅमेरे मला हसा म्हणतात. मी हसतो पण त्यांना दिसतच नाही. काशीनाथ आत्माराम हाताची आग व्हायला लागली. म्हणून माणसं मेल्यावरती त्याची राख नदीला नेऊन जे टाकतात ना, त्याचं कारण आहे
ते एवढं वाईट वागलेलं असतं, वारा आला आणि ती राख शेतात उडाली ते पिकं सुद्धा जळतात. नाही कळलं तुम्हाला? एवढं जळक्या स्वभावाचं असतं ते. म्हणून पाण्यात गेली शांत झाली, किंवा मग झाडाला आळं करायचं आणि टाकून द्यायचं. श्रोते हो, कीर्तन माझं संपत आलंय. आग झाली देवाच्या हाताची आणि त्याने औदुंबर नावाच्या वृक्षाला आलिंगन दिलं. ऐकताय ना? नखो रोवले. औदुंबरात एवढी शीतल शांतता आहे त्या जलतत्वात की भगवंताच्या हाताच्या नखाची आग शांत झाली. कोणाची? नरसिंह भगवंताची. कोणाचंच ऐकत नव्हते. सगळ्यांनी विनंती, ब्रह्मदेव आले, शंकर आले, नरसिंह कोणाचं ऐकत नव्हते. तेवढ्यात लक्ष्मी आली. ती म्हणली, अहो जरा शांत बसा. देव गप्प बसले. हे तेव्हापासून चालत आलंय. अहो तुम्हाला काही कळतंय का? कॅमेरे चालू आहेत, केवढा आरडाओरडा, लोक आले, तुमचा धिंगाणा सातत्याचा आहे. आज तरी निदान जरा शांत बसा. बस की आता झाला ना आरडाओरडा. तुम्हाला आग होती का? कुल्फी देऊ का? आत्ताची असती लक्ष्मी तर म्हणाली, त्या आईस्क्रीम आणू का तुम्हाला? मी फालुदा कुल्फी आणू का राजस्थानची एखादी? ते म्हणाले, तू शांत बस, माझं काम चाललंय. भगवंतानी प्रल्हादाला गायीच्या वासराला गायीने चाटावं तसं चाटलं. अंगाचा दाह कमी झाला. आता कथा सांगतो, समाप्त करतो. औदुंबराला इतकं इन्फेक्शन झालं की आजही उंबराच्या झाडाचे कच्चे फळं हिरवे काढा, त्याची भाजी चांगली लागते, पण ती पिकलं तर त्यात ऑलरेडी किडे निघतात. इन्फेक्शन, इफेक्ट. म्हणून दुर्जनापासून लांब राहावं. मी एक वाक्य बोलतो, तुम्ही टाळ्या द्या. साधूला साधनेनं कदाचित देव प्राप्त होईल, पण दुर्जन कळणार नाही. साधूसी न कळे दुर्जनाची. उत्तरार्ध माहित नाही. उत्तरार्ध माहित नाही मला. साधूसी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूला देव कळेल पण दुर्जन कळत नाही. याकरता राखावी बहुतांची. दुर्जनाचा भला नोही अंगसंग. करेक्ट. बोलेला असे त्याग देश त्याचा, त्या देशातून सुद्धा निघून जाऊ. त्यामुळे मी आता लंडनला चाललोय. विठाल 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 विठाल. मला माझे मित्र नामदेव शास्त्री म्हणाले, अरे इकडं फिरण्यापेक्षा तिकडं एकदा 2 चक्रा मार. $2 आणले की फिरायची गरज नाही. आणि खरं ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, मला एकदा कीर्तनाला यायचं होतं नाशिक जिल्ह्यात, आणि भगवानगड मार्गे मी आलो. सकाळी सकाळी ते मॉर्निंग म्हणजे फिरत होते. फिरता फिरता जर्किंग घातलेलं, मोजे पायात जोडे घातलेले, आणि ते मस्त चालले होते जॅकेट घालून. मला म्हणले, अरे जरा पायी पायी चलत जा रे. मी गाडी ब्रेक केली. ड्रायव्हरला मला गाडी पुढे घेऊन जा. त्यांच्यावर चालायला मला दम लागला ना. त्याला दम लागतो चालायला. माझा श्वास प्रतिरोध झाला. मला म्हणले, काय रे लवकर थकल्यासारखं झालंय. म्हणजे कीर्तन प्रवचन कशाला फिरता मारायला? आवाज कमी करा अजून. कशाला मारायला फिरता म्हणले तुम्ही? एके ठिकाणी बसा, ठाईचं बैसून करा एकचित्त. इथे या ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, आपण दोघं राहू. माझे मित्र यार, तुम्ही कशाला फिरता विनाकारण? मी म्हणलं, लक्ष्मीकांत प्यारेला लाचावले मन. तुम्हाला हेही कळत नाही का? हे नाही कळलं, भाव कसे वाढतील रे तुमचे, तुम्हाला कळा ना. मला त्यांनी कीर्तन गेलं माझं. 3 तास आम्ही गप्पा मारत बसलो. इकडं कीर्तन, फोन करून मी फोन बंद करून टाकला. महाराज काय झालं म्हणून निघालो होतो. शेवगावला अचानक अटॅक आला आणि दवाखान्यात ठेवलंय मला. ते म्हणले, वा तब्येतीला सांभाळा, कीर्तन पुन्हा होईल. मी होतो भगवानगडला. हे प्रामाणिक आज सांगतो माईकवरती. फक्त ही क्लिप त्यांच्यापर्यंत जाऊ देऊ नका, नाही त्याला तुम्ही जिम्मेदार. बसलो तास 1.5 तास आमच्या गप्पा झाल्या. आळंदीच्या जुन्या सगळ्या चर्चा निघाल्या. बरीच गप्पा झाली. तब्येत कशी आहे तुझी, काय काय. आम्ही बोललो. चहा कोणता घेणार? माझ्याकडे 4-5 प्रकारची तूप आहेत, कोणतं घेतो काय? म्हटलं कोणतं द्यावं, द्या, मला भूक लागली. आम्ही बसलोच, गप्पा झाल्या. तेवढ्यात अशोक साखरे आले. मग चर्चेला उधाण आलं. पांडुरंगबा कुंभार आले, चर्चेला उधाण आलं. कीर्तन माझं लक्ष चर्चेत नव्हतंच. माझं सगळं लक्ष पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. कीर्तनाविना करमत नाही मला.
मला चातुर्मासात जड जातं, पण या दंडी संन्यासामुळे मला राहावं लागतं. तरी मी झोपताना त्या श्री वरद जोशीला सांगतो, मला बुक्का लाव, नारळ दे, म्हणजे झोप लागते संन्यास. तरी मागण्याचा अतिरेक नाही बरं का आपला. अजूनही आपले 41, 51, 61 नाही आहेत, अजूनही नाही. 30, 25 देतात मनाने लोक. मी मागत नाही कधीच नाही. मागितले कधी तुम्हाला कोण? त्यांच्या मनाने. आता आपल्या वयाचा विचार करा ना तुम्ही, सिनियरिटीचा विचार करा, ज्येष्ठत्वाचा विचार करा ना. ढगे महाराज लोक देतात, ही काही ढगातली गोळी नाही. प्रॅक्टिकली सांगतो. मला त्यांनी किती 29 नोटा दिल्या 50-50च्या. किती? मला राग आला. म्हणलं मी बोरबंदरला राहणारा बिना कपड्याचा सुदामा परवडलो, तुम्ही द्वारकेचे राजे झालात आणि 50च्या नोटा, मला ही किंमत आहे? मी येणार नाही म्हणलं पुढं. चाललो मी. अरे ते म्हणजे तुला कळत नाही, तुझी बुद्धी कमी आहे, तुझं पोरगं काही शिकलेलं आहे का? म्हणलं हो. काय करतो? म्हणलं बँक मॅनेजर आहे. तू जेव्हा गावाकडे जाणार आहेस तेव्हा या नोटा त्याला दे. त्या नोटा दाखविल्या मी, माझे 76,000 रुपये झाले त्याचे. तुम्ही जळतात का माझ्यावरती? टाळ्या वाजवायला काही त्रास आहे तुम्हाला? 76,000 रुपये झाले. मला ते काउंटिंग, मला कळलंच नाही की या नोटांचे एवढे होतात. ते म्हणले या असं मी 10 मिनिट जातो म्हणाले लंडनला, फ्रान्सला, आणि ते माझ्या प्रवचनाला अशी दक्षिणा चरणावरती ठेवतात. त्यामुळे मी इकडे कार्यक्रम घेत नाही. लक्षात आलं तुमच्या? आणि तुमच्याकडे देऊन काय देणार आहेत? आमच्याकडे गडाला $1.25 कोटी एका चक्रेला एका साधूच्या चरणावर मांडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे भगवानगड, नारायणगडचे महंत जर आले, प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला, ती बाबांची कृपा आहे. त्यांना 70, 75, 85,000 लोक असं न मागता देतात. ते न मागता, यांनी फक्त आशीर्वाद द्यायचा, निघून जायचं. ही कृपाच आहे संतांची. कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. दृष्टांत माझा संपला. लक्ष्मी धनकनक संपन्न होती आणि आपल्या पाठीशी उभा राहती. आपटा नावाचं झाड आहे, त्याला प्रदक्षिणा करायची. आपटा कळतोय ना? लिंबात कडवटपण आहे, पण अमृतमयता आहे. त्याने रोगनिवृत्ती होती. बडे बडे रोग समाप्त होतात. मी स्वतः ग्लासभर अर्क 14 वर्ष सातत्याने पिलेलो आहे. मी गोपाळे महाराज, मी 12 वर्ष शिजलेलं अन्न खाल्लं नाही. केवळ फोडणी न देता मोड आलेली मटकी खाल्ली मी 12 वर्ष. आत्ताही मला शुगर आहे, तरी मी सकाळी नाश्ता करत नाही. मला एका बहिणी विचारलं नाश्ता का घेत नाहीत? मी त्याला उत्तर दिलं, जिला नाही काष्टा त्याने करू नये नाश्ता. लुंगी ना मला. विठ्ठल 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 हे कसं आहे, 4G 5G असलं तर रेंज येते, नाही तर मग गेलं ते निघून. टावर. वेळ आपला संपलाय. कीर्तन रंगत आलंय, पण बिचारांना उन्हात बसावं लागतंय. स्वयंपाक सगळा तयार आहे ना? हो. वाढा मग. ते जीवतील, मी बोलत राहतो. त्यांना ते वाटतंय, मला खादलीची खावे वाटतंय. चिंतनात एकदा मन रंगलं की रंगलं. आणि आज रात्री मला धंदा नाहीये. धंदा नाही म्हणजे दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे हा धंदा. काहींना धंदा म्हणलं बरं वाटलं. भगवत गुणानुवाद गाणे हा रात्री मला धंदा नाही, असं मला म्हणायचंय. कृपया धंदा म्हणजे व्यवसाय चालवला का असा अर्थ कृपया एखाद्या बुवानी काढू नये. हे मीडिया तंत्राला माझी त्यांना प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल पिंपळ या कल्पवृक्षात किती देवता आहेत? मूलतो ब्रह्मरूपाय. मुळात सोठ मुळांना, तंतू मुळाला ब्रह्मदेव राहतात. मध्यतो विष्णू रूपिणे. पिंपळाच्या मध्यभागी गाभ्यात साक्षात विष्णू आहेत. अग्रत शिवरूपाय. अग्र म्हणजे पुढे, टोकाला, सेंड्याला, फांदीच्या तोंडाला. विष्णुरूपाय. शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. अशा पिंपळाला भार्गव ऋषीनं भार्गव संहितेत नमन किल्ला असल्यामुळं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, तो सुखाचा पिंपळ आहे. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष तयासी घडता.
नित्य प्रदक्षिणा पारणा ही पुण्या वास स्वर्गी. त्याला स्वर्गात जागा मिळती, वास त्याचा तिथे होतो. पुढं अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. भागीरथी आदी करुणी तीर्थराज. भागीरथी आदी करुणी तीर्थराज. स्थळी माझ्या जीवी सावो ठेवा. स्थळी माझ्या जीवा तये स्थळी माझा जीवाचा ठेवा. स्थळी माझा जीवाचा ठेवा. नवीन ज्ञानदेवा जावोनिया. अमृतमय वाहे. हो ह्यांच्यातून चमगर महाराज आळंदीला अमृतमय वाहे. तुम्ही आराम करा, आम्ही आमचं चहा. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. इंद्रायणीची मोठी कथा आहे. वेळ झालाय 12:24 झालेत. एक 5 मिनिटात आपण समाप्त करू. इंद्रायणीची प्रदीर्घ कथा आहे. तुम्ही काही ज्येष्ठ अध्यापकांच्याकडून कदाचित ऐकले असेल. पण स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडात कथा अशी आली की शंकर पार्वती निवांत आनंद वनात बसले होते. कोणत्या वनात? आळंदी म्हणजे आनंद वन. जसं दिंडीर वन, सांडर वन, मधुवन, परियली वन, हे जसे 52 वन आहेत त्यापैकी भारतात एक वन आहे महाराष्ट्रात पुण्यपत्तनम नगरीजवळ, आणि त्या वनाचं नाव आहे आनंद वन म्हणजे आळंदी, अलंकापूर. शिव बसले होते ध्यानस्थान, पार्वती शेजारी होती. शिवाच्या मनात अचानकच रामकृष्णाचं भजन आलं आणि कृष्ण आणि राम म्हणता म्हणता शंकर उड्या मारायला लागले. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता नाचायला लागले. नाचता नाचता अंगावर वस्त्र राहिलं नाही. दिग्दिशाच आहे अंबर ज्यांचं असे जेचे दिगंबर झाले. डमरू वाजवला, त्रिशूळ रोवला, डोळ्यातून पाणी गळायला लागलं आणि कृष्ण विठ्ठल राम म्हणत शिव नाचायला लागले. प्रमाण सगळ्यांच्या पाठात यांना सगळ्यांना येतात, पण वेळेचा प्रतिबंध आहे म्हणून. खरं तर तुमचं ऐकावं एवढं सुंदर सगळ्यांचं भजन आहे तुमचं. श्रोते हो, शंकर नाचता नाचता समाधीस्थ झाले आणि अंगावरचं वस्त्र गळून पडलं. ऐकताय ना तुम्ही? इकडे बघा ना माझ्याकडं. अंगावरचं वस्त्र गळून पडलं, दिगंबर झाले ते. कपडे अंगावर नाहीत. गुंडाळीला गजचर्म सुद्धा समाप्त झालं. त्रिशूळे रोवला, डमरू इथे प्रत्याहार माहेश्वराणी सूत्राणी. 14 सूत्र व्याकरणाचे पाणिनीचे डमरूतून बाहेर पडले. व्याकरणातले शब्द शंकराच्या डमरूतून बाहेर पडले. पाणिनी यांचं चित्वचिंतन आहे. आणि मग नाचता नाचता भावविभोर झालेले शंकर रडायला लागले. विठ्ठल कृष्ण राम करत. पार्वती समजावत होती, अहो जरा जरा थोडं शांत, थोडं ऐका ना, कपडे गुंडाळ, माझा ऐका ना, हा पंचा गुंडाळा ना, ही शाल तरी घ्या, अहो जरा इकडे लक्ष द्या ना थोडंसं, असं पार्वती म्हणत असायची. पण शंकर नाचत होते आणि आकाश मार्गाने इंद्र चालला होता. कोण? इंद्र. इंद्र देवांचा राजा, इंद्र फळांचा राजा, अंबा पक्ष्यांचा राजा, मोर. माहिती ना? नाही कळलं तुम्हाला? हे आमच्या लहानपणी होतं. माझी आई म्हणायची, अमृत कमळ बघ. माझी आई म्हणायची मला, त्यात काय विठ्ठल 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 विठ्ठल. हे मेकॅलो शिक्षण पद्धती आली ना आता. ए फॉर ॲपल आता सुरू झालंय. आता झालं तसं तेव्हा ग रे गणपतीचा, आ रे आईचा.
खरे खाणाचा खटाऱ्याचा सुद्धा नाही. आता खूप आपण सुधारल्यामुळे खूप बदल झाला आहे आणि तुमच्यात असाच खूप बदल व्हावा अशी देवाला माझी प्रार्थना आहे. श्रोते हो, चिंतन नीट ऐका. राग आला पार्वतीला, माझ्याकडं डुंकून पाहतोय इंद्र आकाश मार्गानं. सत्ता मोठी खतरनाक असती. सत्तेचं भय, सत्तेतलं द्रव्य, सत्तेतली प्रसिद्धी आणि सत्तेचा मद पचवणं फार अवघड आहे. तारुण्यातलं स्वरूप, संपत्ती आणि विद्वत्ता या 3 गोष्टी पचवणं अवघड आहे. या एकदा ओलांडल्या की मग भय नाही, पण तोपर्यंत प्रॉब्लेमच आहे. हे काशीनाथ बुवा जेव्हा अगदी राजबिंडे गोंडस दिसत असतील तेव्हा सप्ताहात त्यांना किती भीती असेल कल्पना करा. अजून सुद्धा भेटतात. व्हेरी स्मार्ट, ग्रेट, एकदम सुंदर. म्हणजे असा भजनी जर अमेरिकेला ते म्हणायचं काय भजन गायला ह्या आणि एकदम चांगला जबरदस्त. हे माझे माणसं आहेत म्हणून बोलतो मी, लक्षात धरा. म्हणजे कोणालाही तारुण्यात, स्त्री असो पुरुष असो, त्याच्या यौवनाला प्रतिबंध घालावा लागतो. संपत्ती सुद्धा. हे आमचे महेंद्र मामा अजूनही हा माणूस स्मार्ट दिसतो. म्हणजे त्या मराठी सिनेमात संजय जोग नावाचा एक नट होता बघा. तुम्ही कोणी मराठी सिनेमा पाहिलाय का? पहा कधीतरी योग आल्यावर. हा स्मार्ट हा मनुष्य अजूनही एवढा चांगला दिसतो. त्या काळात किती देखणा दिसत असेल. आमचे ढगे बुवा, देवाने मला काही स्वरूप दिलं नाही असं. मी किती हसलो तरी प्रसन्न दिसतच नाही. राग आला, माझ्याकडे पाहतोस काय मेल्या? इंद्राला म्हणाली, कोण? पार्वती. इंद्र हसला. कथा प्रदीर्घ हे सांगत नाही. काही कथा यांच्या समोर न सांगण्यासारखी, काही सांगण्यासारखी. हसला आणि त्या डोळ्यांना पार्वतीने अभ्यासलं. याची भावना काय? डोळ्यांची भावना अभ्यासता येते बरं का. हे मानसशास्त्र आहे. ते स्कॅन करता येतं. डोळ्यांची भावना कळते नेमकी काय ते. डोळ्याची भावना पार्वतीला कळली. रागाला मेल्या, माझ्या उघड्या पतीला नाचताना पाहून हसलास काय? जा, तुला मी शाप देते. शाप देते म्हणलं इंद्राने लगेच विमान खाली आणलं आणि हात जोडायला, मैया 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 पार्वती जी प्रणाम प्रणाम, क्षमा मागता हूं, आप कुछ क्षमा नाही. घेतलं पाणी कमंडलूतलं आणि शाप दिला, तुझ्या अंगाचं पाणी पाणी होईल. ऐका कथा. इंद्राचं अंग हिमालयातल्या बर्फासारखं द्रवल्यामुळं इंद्रायणी नदी झाली इंद्रायणी. इंद्रायणी इंदोरीसी पंचकृषी त्यापासून. कथा खूप सांगता येतील. मी आळंदीला हे कार्तिकीत 7-7 दिवस 5-5 दिवस देवीदास धर्मशाळेत जे ते निमंत्रण देतात त्यांच्याकडे सांगतो. ही काही आळंदी नाही आहे, पण मला आईसाहेबांच्या प्रति ही भावना व्यक्त करावी वाटली की सूत्र धरलं होतं मी की आपल्या प्रापंचिक दुःखी जीवांचं सुखाचं स्थान, विश्रांतीचं माहेर आहे ती आई आहे. आई म्हणजे माऊली आहे, तिथंच सुख आहे. कल्पवृक्ष इंद्रायणी आहे. तिच्या स्नानानं आस्ती नासती उदकी. त्या पाण्यात आस्ती विसर्जन केलं मामा तर त्या आस्तींचं लिक्विड होतं. आजही लिक्विड होतं त्या पाण्याचं. हे पुरोगामी जे शहाणे आहेत ना, डेव्हलपमेंट करणारे, त्यांनी कारखान्याचं पाणी, लेआउटचं पाणी, संडासचं पाणी, ड्रेनेजचं पाणी त्या पाण्यात सोडल्यामुळं जलपरी वनस्पती आली आणि आज ते पाणी आचमन करायला योग्य राहिलं नाही. म्हणून सत्ताधीश हे असू किंवा पुढे येणारे असू, त्यांना माझी विज्ञापन आहे की वारकरी संप्रदायाचा आदर, आतिथ्य त्यांच्या अंतःकरणात असेल तर येणाऱ्या वैष्णवाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी चंद्रभागा, गोदावरी, नर्मदा असो, कावेरी असो, कृष्णा असो, चंद्रभागा असो नाही तर इंद्रायणी सत्ताधीशांनी स्वच्छ करावी ही त्यांना विनंती. लक्षात. आणि याकरता वारकऱ्यांचं आंदोलन अपेक्षित आहे, पण ते होत नाही. माझा मठ, माझा मंदिर, माझं कीर्तन, माझी संस्था, माझी गाडी, आपण सगळे आपल्या प्रतिबंधात अडकलोत. आणि नेत्यांनी फक्त निवडणुकीपुरता धर्म नाही दाखवला पाहिजे, सातत्याने त्यांचा धर्म अंतःकरणात जिवंत असला पाहिजे. मग ते धर्म मांडणारे असू देत किंवा धर्म निरपेक्ष असू देत, त्यांना त्या तीर्थाबद्दल ओलावा असला पाहिजे. कोणताही नेता बघा म्हणतो माझ्या घरात वारकरी जीवन आहे. आमच्याकडे दिंडी होती, मग इंद्राणीकडे डुंकून बघ ना, तुला ओलावा आहे ना, तिच्याकडे डुंकून बघ ना एकदा. आम्हाला सांगतात ते, तुम्ही आता पर्यावरणावर बोलत चला महाराज.
डोंगर तोडायला तुझाच मेहना. दारूबंदीवर कीर्तन करा. अरे तुझ्याच चुलताचं दिशे दारूचं दुकान आमच्या गावात आहे आणि उद्घाटनला मला येतो म्हणला का तो. चला बोला, काय करायचंय? नदीतल्या वाळूंचा उपसा होऊ नये महाराज, तुम्ही जरा लोकांना सूचना द्या. आणि टँकर त्यांचेच. लबाडी आहे सगळी. हे असले काय, नवे आले काय, जुने गेले काय, एकाच माळेतले म्हणे विठाल विठाल अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदि करुणी तीर्थराज. भागीरथी म्हणजे गोदा, गंगा सुद्धा आली त्यात. आदि शब्दानं उपलक्षणानं जगातल्या सगळ्या नद्या. तीर्थराज. नाथराय शेवटच्या चरणात आपली भावना व्यक्त करताना असं म्हणाले, ऐशिया स्थळी समाधी ज्ञानेश्वर. दुसरा पाठ आहे ज्ञानदेव. एका जनार्दनी ठाव अलंकापूर. नाथराय म्हणाले, अशा स्थळावरती माऊलींची समाधी आहे, तिथे मी जाईल, त्यांना अभिवादन करीन. हारावाले, बुक्क्यावाले जे कोणी असतील ते सावध राहा, नाहीतर टोपीपासून सुरुवात होते. विठोबा रखुमाई ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. ते आमच्या सगळ्याच लोकांची इच्छा आहे. तुम्ही हो म्हणा ना, तुम्ही ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेव. आवा आवा भाऊ भाऊ आवाज असा नको, असं मस्त कानात येऊ द्या ना, गोड छान पैकी. बाहेर देऊच नका लोकांना, आपला आनंद आपण घेऊया. बाहेरच्या लोकांचं काय करायचं? ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेवा. 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 एका जनार्दनी ठाव अलंकापूर. एका जनार्दनी ठाव अलंकापूर. सिद्धेश्वर तय स्थळी माझा जीवाचा ठेवा. तय स्थळी माझा जीवाचा ठेवा. एका जनार्दनी ठाव अलंकापूर. एका जनार्दनी ठाव अलंकापूर. तय स्थळी माझा जीवाचा ठेवा. तय स्थळी माझा जीवाचा ठेवा. नवीन ज्ञानदेवा जाबोनिया. नवीन ज्ञानदेवा जाबोनिया. नवीन
ज्ञानदेवा नवीन ज्ञानदेवा जाऊनिया 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 नवीन नवीन तळी माझा जीवाचा ठेवा तळी माझा जीवाचा ठेवा जीवाचा ठेवा जीवाचा पुरी बोली लिले पुरी महाराज हरी